रासायनिक खताला पर्याय शोधत हिवराबूच्या सुनील वाकोडे यांनी केलेल्या सेंद्रिय शेतीचा प्रयोग महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आदर्शवत ठरतोय. पाहूया. सध्या शेतात घालायला रासायनिक खतांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. पण या रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. आणि याचाच विचार करून बुलढाणा जिल्ह्यातल्या हिवराबू तालुका खामगाव इथल्या एका तरुण शेतकऱ्यानं एकात्मिक शेतीचा केलेला प्रयोग राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सुनील यांच्या प्रयोगाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एकात्मिक शेती पद्धती. शेतीसोबत दुग्धव्यवसाय आणि शेळीपालन सुरू करून एका व्यवसायातलं उपउत्पादन दुसऱ्या व्यवसायासाठी कच्चं साहित्य बनवलं आणि कचऱ्यातून कांचन हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. माझ्याकडे गाई, म्हशी, बकऱ्या हे आहे. मी याचं शेणखत तयार करतो. गांडूळ वगैरे टाकून सर्व रासायनिक म्हणजे पदार्थ प्रक्रिया करतो. तर माझ्याकडे असे शेतकरी येतात की बा आम्हाला खत द्या, आमच्या जमीनमध्ये टाकायचं. तर ते घेऊन जातात. गावरान खत टाका तुम्ही, ते रासायनिक खत टाकू नका. काहून की त्याच्यापासून शेताची नासाडी होत आहे. काहून की कडक पडतात. त्यातले जे गांडूळ असतात, काळी किटकूल आहे, ते त्या रासायनिक खताने मरून जातात. जे आपण फवारणी करतो ते आम्ही निंबोळीचं तेल तयार करून एका डब्यामध्ये मिरची, वांगे आहे, तळून नाही तर गुलाब, असे जे फळबाग आहेत यांना आम्ही फवारणी करतो निंबोळी तेलाची. मला याच्यापासून 30,000 रुपये महिना भेटत आहे, शेणापासून, म्हशीपासून. रासायनिक खतावर दरवर्षाला 40 ते 45 हजार रुपये खर्च व्हायचा. पण आता शेणखत, लेंडी खत आणि कंपोस्ट खत वापरल्यामुळे खर्च 80% कमी झालाच आहे. पण जमिनीचा पोत सुद्धा सुधारलाय. जमिनीची सुबत्ता वाढल्यामुळे माती मऊ झाली आहे. पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे आणि भरघोस उत्पन्न मिळत आहे. सुनील यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातूनच नाही तर बाहेरूनही अनेक शेतकरी हिवराबू गावात येऊ लागले आहेत. तर सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे आपल्याला आपला आरोग्याला धोका निर्माण होत नाही. चांगल्या पद्धतीचं पीक उत्पन्न काढू शकतो आपण. न फवारलेलं म्हणजे त्याच्यावर केमिकल युक्त जर आपण फवारलं तर ते आपल्या शरीराला हानिकारक असू शकते. म्हणून हे कंपोस्ट खत वापरून आपल्याला चांगल्या पद्धतीचं अन्नद्रव्य भेटते. त्यांना ते आपण चांगल्या पद्धतीचं खाऊ शकतो. म्हणून मी केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार की आपण खत हे कंपोस्ट खताचाच वापर करावा. सुनील वाकोडे यांनी पारंपरिक शेतीला सेंद्रिय पद्धतीची जोड दिली. त्यांचा हा प्रयोग आत्मनिर्भर शेती आणि सेंद्रिय समृद्धीची खरी दिशा दर्शवतो. शेणातून समृद्धी, कचऱ्यातून कांचन हे शब्द खरे करून दाखवणारा हा यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांसाठी आदर्शवत ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा. इराणनं पुढील आदेशापर्यंत होर्मुझ सामुद्रधुनी तात्पुरती बंद केल्याचं